आत्ता तुझी पनिशमेंट ही आहे की पुढचे 3 डेज तू माझ्या मिठीत नाही झोपणार. तू या बेडवर झोपायचं आणि मी स्टडीमध्ये झोपेन. इज दॅट क्लिअर? अग्नी आणि सियाला तिची पनिशमेंट सांगताच तिच्या तर जणू हृदयात खोलवर काहीतरी टोचलं आणि ती क्षणभर सुन्नत झाली. तिने भरलेल्या डोळ्यांनी अविश्वासाने अग्नीयकडे बघितलं तर त्याचा चेहरा अगदी निर्विकार आणि कठोर वाटला तिला. जणू त्याला त्याच्या या निर्णयाचं काहीच रिग्रेट नव्हतं. ते बघून ती अजूनच हर्ट झाली. अहो, तिचा कंठ अगदीच दाटून आला. चेहराही वेदनेने लाल झालेला. जणू तिच्या हृदयात उठलेला वादळ तिने खूप मुश्किलीने अडवून ठेवलेलं. माझा डिसिजन झाला आहे. अग्नेयने कठोर चेहरा करत तिच्या चेहऱ्यावरची नजर हलवली. त्याच्यासाठीही ही शिक्षा खूपच मुश्किल होती. त्यात तिच्या डोळ्यातलं पाणीही त्याचा जीव घेत होतं. पण तिला समजणंही तितकंच महत्वाचं होतं. प्रत्येक टाइमला दुसऱ्या कोणामुळे तिने स्वतःला हर्ट करणं त्याला चालणार नव्हतं. त्यात ती जे झालं ते त्याला सांगतही नव्हती म्हणून जास्त चिडला होता तो. अहो, पूर्ण दिवसभरातला हाच तर टाइम असतो की तुम्ही माझ्या वाट्याला येता. पण तुम्ही आता माझ्याकडून तो वेळही काढून घेत आहात. सियाला आपण जे ऐकलं त्यावर अजूनही विश्वासच बसत नव्हता. तो तिला लांब करतोय ही गोष्टच तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होती. त्याच्या बाबत तिचं मन प्रमाणाबाहेर हळवं होतं. त्यामुळे त्याची प्रत्येक गोष्ट तिच्या मनाला खूप खोलवर इफेक्ट करून जायची. तिचं ऐकून त्याच्याही हृदयात खळबळ माजली. खरंच तर होतं तिचं. पूर्ण दिवस सोडून फक्त रात्रीच त्यांना एकमेकांचा सहवास भेटायचा आणि त्यात त्याने तो सहवासही काढून घेतलेला. हे मला नाही, तुला समजायला हवे. तुला तुझी लाईफ जोक वाटते ना? दॅट वाय तू कधी स्वतःचा विचार करत नाहीस. आणि ही पनिशमेंट मी फक्त तुलाच नाही तर मलाही देत आहे. कारण आपलं नातं इतकं पुढे जाऊनही माझी सिया मला विश्वासाने काही सांगूही शकत नाही. दॅट मीन मीच कुठेतरी कमी पडत असेन. अग्नेय हातात सुस्कारा सोडत तो उठायला जाणार की सिया पटकन त्याचा हात पकडते. आपण त्याला सांगितलं नाही म्हणून तो किती दुखावलाय हे बघून तिचं हृदय तर पिळवटून निघालं. अगदीच कसं झालं तिला. तिच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट जाणण्याचा पूर्ण हक्क होता त्याचा. पण त्याचा राग माहीत असल्याने ती त्याला काहीच सांगायला गेली नव्हती. त्यात तिला इतक्या छोट्या गोष्टीला बढावाही द्यायचा नव्हता. अहो, प्लीज ना, मी परत अशी नाही वागणार. मला वाटलं इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्हाला त्रास का द्यावा. बट नेक्स्ट टाइम पासून मी प्रॉमिस तुम्हाला सगळं सांगेन. पण तुम्ही तुमची पनिशमेंट मागे घ्या ना. सिया आता चांगलीच रडायला लागलेली. त्याच्या त्या प्रेमळ मिठींसाठी तो पूर्ण दिवस कधी संपतो आणि आपण त्याच्या मिठीत जातो याचीच ती वाट बघत बसायची. तिच्या आईनंतर तिने त्याच्या मिठीलाच तिचं विश्व बनवलेलं. त्याच्या मिठीत पूर्ण सुरक्षित फील करायची ती. जणू त्या मिठीतून कोणीच तिला लांब नाही करणार. पण आता तो तीच हक्काची मिठी काढून घेत आहे बघून तिला सहनच होत नव्हतं. जाना, तुझ्या बाबतची छोट्यात छोटी गोष्टही मला मॅटर करते हे तुला चांगलंच माहीत आहे. त्या डॅशने तुला हात लावला म्हणून तू स्वतःला इतका हर्ट करून घेतलंस. त्यापेक्षा मला येऊन सांगता नाही आलं का तुला? मला सांगण्यापेक्षा स्वतःला हर्ट करणं तुला जास्त इझी वाटलं. एम आय राईट? त्याच्या बोलण्यावरून त्याला सगळं कळालंय बघून क्षणभर तिने भीतीने डोळे मिटले. पण तिचं रडू काय थांबत नव्हतं. अहो, सोडा ना तो टॉपिक. मला त्यावर काहीच नाही बोलायचं. पण प्लीज तुम्ही तुमची पनिशमेंट मागे घ्या. मी बोलली ना, मी परत असं नाही वागणार.
सियाने काहीस चिडतच तो विषय बदलला. तिला त्या टॉपिकवर का बोलायचं नाही त्याला समजत होतं. तिला तिचा भूतकाळ त्रास देतोय हे न कळायला मूर्ख नव्हता तो. कोल्ह्याचं डोकं होतं त्याचं, म्हणून तर समोरच्याचा चेहरा वाचणं त्याला बरोबर जमायचं. आत्ताही ती त्या सुदेशच्या गोष्टी आठवून डिस्टर्ब होतीये हे बघून त्याला तिचा जास्तच राग आला. त्या सुदेशला तर तो नरकात पोहोचवणारच होता, पण सियाला थोडं तरी मजबूत होणं गरजेचं होतं. सुदेश सारखे कितीतरी लांडगे तिच्या आजूबाजूला असणारच होते आणि तो प्रोटेक्ट करायलाही असणारच होता. पण तरी गरज पडल्यास तिलाही पलटवार करता यावा हीच अपेक्षा होती त्याची. जाना, मी माझी पनिशमेंट दिली आहे आणि मी माझा निर्णय कोणासाठीही बदलत नाही, अगदी स्वतःसाठीही नाही. मग त्याचा मला कितीही त्रास होऊ दे, पण तुझ्या नजरेत आता माझ्या शब्दांनाही काहीच रिस्पेक्ट नाही का? ती ऐकत नाही बघून आता परत चिडलाच तो. तशी ती दचकून उडालीच आणि तोंडावर हात ठेवून रडतच बेडवर आडवी होत तिने त्याच्याकडे पाठ फिरवली. तसे आत्ता कुठे जाऊन अग्नियाचे डोळे भरून आले, पण ते तिला दिसणार नव्हतं. स्वतःचे अश्रू त्याला कधीच कोणाला दाखवायला जमायचंच नाही. तिच्या समोर थोडाफार एक्सप्रेस व्हायचा तो, म्हणूनच तिने त्याला सर्व सांगावं इतकी माफक अपेक्षा होती त्याची. तिला स्वतःपासून सेकंदभरासाठीही लांब करताना त्याला किती वेदना होत होत्या हे तो तिला सांगूही शकणार नव्हता. पण तिचा हाच निरागस स्वभाव बघता तिला थोडं स्ट्रॉंग होण्याची खरंच गरज होती. त्याला तिची ताकद बनायचं होतं, पण जर तोच तिची कमजोरी झाला तर खरंच तिचं पुढे सगळंच अवघड होतं. त्याने अंगठ्याने स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसत त्याचा चेहरा परत कठोर केला आणि पुढे झुकून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. पण आता मात्र तिने रडतच रागात ते अंगावरून छिडकारून ती तशीच पडली. तसा तो हताश सुस्कारा सोडत जड मनाने मागे फिरलाच होता की तिचा कापरा आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याने त्याच्या मुठी घट्ट आवळून धरल्या. अहो प्लीज ना, नका जाऊ. मी परत असं नाही करणार. मला तुमच्या मिठीशिवाय झोपच लागणार नाही. प्लीज ना. सियाच्या या रडण्यासमोर अग्नियाचं मन कमजोर पडत होतं. पण आता हळव्या होणाऱ्या मनाला दटावत तो तसाच ताडताड पावलं टाकत त्याच्या स्टडीमध्ये निघून गेला. तसंही ते सियाने उशीत चेहरा लपवून ती हमसून रडू लागली. तिला तिची चूक कळली असली तरी आता भरपूर उशीर झालेला. तिला स्वतःहून सांगण्याचा त्याने भरपूर चान्स दिलेला, पण जर तिला त्या गोष्टीवर बोलायचंच नव्हतं तर आता ही पनिशमेंट पूर्ण करावी लागणारच होती. म्हणजे निदान पुढच्या टाइमला ती त्याच्यापासून काही लपवण्याचा विचारही करणार नाही. इकडे स्टडीमध्ये अग्नियाने एक गोष्टही जिवंत ठेवली नव्हती. तिच्या डोळ्यातले अश्रू अक्षरशः जीव घेत होते त्याचा. पण नाही, तिला समजणं खरंच गरजेचं होतं. नवरा बायको होते ते, त्यामुळे त्यांचं नातं ट्रान्सपरंट असणं गरजेचं होतं. ती रात्र हे दोन जीव तर एक क्षणही झोपले नव्हते, कारण एकमेकांच्या मिठीशिवाय त्यांना झोपच येणार नव्हती. पण अजून दोघं होती ज्यांची झोप त्यांच्या डोळ्यांपासून कोसो दूर पळालेली. आणि ते कोण हे तुम्हाला सांगायला नकोच ना. नित्या, अगं तो तुझा कधीच नव्हता हे तुलाही चांगलंच माहीत आहे. मग त्यात इतकं रडण्यासारखं काय आहे? तो कदाचित श्रीजावर मनापासून प्रेम करतो. मागच्या 2-2.5 वर्षापासून सोबत आहेत ते, आणि तो तिच्या सोबतच्या नात्यात लॉयल आहे. म्हणून त्याला तुझ्या डोळ्यातल्या भावना कधी दिसल्याच नाहीत. नित्याचं मन तिला सांत्वन देत समजवत होतं. माझ्या डोळ्यातल्या भावना त्याला कशा दिसतील?
कधी त्याने त्या बघण्याचा प्रयत्नच तर केला नाही. पण मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलच्या भावना स्पष्ट दिसतात. त्याचं काय? तो बोलत नसला तरी त्याचे ते डोळे बोलतात माझ्याशी. नित्या स्वतःच्याच मनाला रडतच प्रतिप्रश्न करते. आज आरवच्या मौन राहण्याने पूर्ण तुटली होती ती. इतकी की प्रयत्न करूनही तिला झाला प्रकार विसरता येत नव्हता. तो काही बोलला नाही, त्याने का आपल्याला अडवलं नाही, असे कितीतरी प्रश्न तिच्या डोक्याला भंडावून सोडत होते. पण आत्ताही उत्तराच्या अपेक्षेत तिचा ओंजळ ऑलमोस्ट खाली होती. अगं वेडाबाई, जर त्याला तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर त्याने तुला थांबवलं नसतं का? मग आता बाकी तुझ्या भ्रमाचा भोपळा तर त्यानेच फोडलाय ना. आता तूही वेड्यासारखी तो आपल्याबद्दल काहीतरी फील करतो. या भ्रमात राहू नको, परत उगाच तुलाच त्रास होईल. तो तुझ्याशी कितीही भांडत असला तरी तुला त्याची खूप छान फ्रेंड मानतो. मग जशी आतापर्यंत होतीस तशीच ह्यापुढेही त्यातच खुश राहा बाळा. तू नित्या आहेस, जी कधीच तिच्या फीलिंग्स तिच्या चेहऱ्यावर आणत नाही, इतकं लक्षात ठेव. तिच्या मनाच्या समजवण्यावर नित्याने होकारार्थी मान हलवत रडतच तिच्या ब्लँकेटमध्ये तोंड लपवलं. कितीही अडवलं तरी आज तिला रडून मोकळं व्हायचं होतं, जेणेकरून उद्यापासून ती न्यू स्टार्ट करू शकेल. आज ती जाताना माझा जीव इतका खालीवर का होत होता? असं वाटत होतं जणू माझं हृदयच कोणीतरी माझ्याच शरीरापासून लांब करतंय, ज्याचा मला इतका त्रास होत होता की मला काही बोलताच आलं नाही. आणि आय नो ती मी बोलावं, तिला अडवावं म्हणून माझ्याकडे खूप आशेने बघत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी त्रास देत होतं मला. पण मी काहीच बोलू नाही शकलो. आरव त्याच्या बेडरूम मध्ये बेडला मागे टेकून बसला होता. तो आजचा झाला प्रकार आठवून अगदीच अस्वस्थ झालेला. काहीतरी हातातून पूर्णपणे सुटून मागे गेलंय अशी वेगळीच हुरहुर वाटत होती त्याला. तिचे ते भरलेले डोळे त्याच्या नजरेसमोरून हलतच नव्हते. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा त्याला तिच्या डोळ्यात अर्जव दिसत होता. काहीतरी होतं जे तो वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या बधीर पडलेल्या मेंदूने त्याला काही समजूच दिलं नाही. एक मिनिट, मी तर श्रीजावर प्रेम करतो ना, मग मला हे पेन, या वेदना, इवन ही वेगळी जीव घेणारी हुरहुर, या सगळ्या फीलिंग्स नित्याबाबत का फील होत आहेत? नक्की काय चाललंय माझ्यासोबत? ओ गॉड, मी विचार करून करून तरी वेडा होईन, नाहीतर ही मुलगी मला एक दिवस वेडा करणारच आहे. आरवने त्याचे केस मुठीत घट्ट पकडत त्याच्या बेडला मागे टेकत डोळे मिटून घेतले. विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ आलेली. पहाटेचे 4:30 वाजून गेलेले तरी अग्नेय पूर्ण रात्र टक्क जागा होता. तिच्याशिवाय त्याला झोप येणं शक्यच नव्हतं. ही पनिशमेंट जितकी तिच्यासाठी कठीण होती, त्याहून कितीतरी पटीने त्याच्यासाठी जीवघेणी होती. आत्ताही त्याची नजर समोरच्या प्रोजेक्टर स्क्रीनवर ठेवतच त्याने 1 नंबर डायल केला. तसा पलीकडून 7व्या-8व्या रिंगवर तो फोन रिसीव्ह झाला असावा, कारण तोपर्यंत आधीच अग्नेयचे लाल झालेले डोळे फोन रिसीव्ह होत नाही बघून अजून जास्त भडकले होते. पण त्याची नजर मात्र त्याच्या पाखरावर होती, जी आत्ता कुठे जाऊन रडतच का असेना पण झोपून गेलेली. रात्रभर त्याच्या उशीला मिठी मारून किती रडलं होतं त्याचं पाखरू. कितीतरी वेळा त्याने मिठीत घ्यावं म्हणून स्टडी रूमचाही दरवाजा वाजवून गेलेली ती, पण त्याने काही उघडला नाही. पण आता शेवटी पूर्ण हताश होऊन तिच्या थकलेल्या डोक्याने तिच्या पापण्या मिटत तिच्या हरलेल्या शरीराला काहीसा आराम दिला. तेव्हा कुठे जाऊन
अग्नेयाने सुटकेचा श्वास घेतला. त्याचा जीव घेण्या इतपत तिने स्वतःला त्रास करून घेतलेला. नाहीतर रात्रभर आपल्या जीवाला हमसून हमसून रडताना बघून कितीतरी वेदनेने भरलेल्या मरण यातना त्याने सहन केल्या होत्या. इतकंच नाही, तिची अवस्था बघून त्याच्या पाषाण हृदयालाही पाझर फुटला होता. पण त्याने अजूनही खूप मुश्किलीने स्वतःला रोखून धरलेलं. नाहीतर असंच जाऊन तिला मिठीत घ्यायची किती ते इच्छा झालेली त्याला. आता त्याची प्रिन्सेस झोपली आहे बघून इथे अग्नेयाचा मेंदू परत ऍक्टिव्ह झाला. तोच पलीकडून फोन उचलला गेलाच होता की रॉकी, यू ब्लडी डॅश, फोन उचलायला इतका टाइम लागतो का? अग्नेयाच्या त्या आवाजाची दहाड इतकी मोठी होती की तिकडे बिचारा रॉकी त्याच्या बेडवरून धाडकन खाली पडला. बिचाऱ्याला तर सुखाची झोपही नशिबात नव्हती. कशी असणार? हा राहू त्याच्या कुंडलीत जाऊन बसल्यावर कसा सुखाने झोपणार होता ना तो. हा माणूस नाही स्वतः सुखाने झोपत होता आणि नाही त्याला झोपू देत होता. दिवसभर तर वेताळासारखा त्याच्या डोक्यावर चढलेलाच असतो. पण रात्रीही या काळ्या वंडाराला सुख नाही बाबा. बिचारा कालकेय. बॉस, अग्नेयाचा आवाज कानावर पडताच रॉकीची तर झोपच उडाली. त्याने एक नजर परत फोनवरचं नाव पाहत परत फोन कानाला लावला आणि कसं बस ते अवाढव्य शरीर उचलून विश्राम पोझिशन मध्ये उभाच झाला. जणू काही ह्याचा बॉस याच्या समोरच उभा होता. रॉकी, यू हॅव ओनली हाफ अन आवर. मला मिस्टर राघवेंद्रची मॉर्निंग अगदी गुड झालेली पाहिजे. अग्नेयाने इतकं बोलून फोनच कट केला. त्याच्या जाणाला टच करणाऱ्याला तो असं सोडणार थोडी होता. आता त्याने ठरवलं होतं म्हटल्यावर राघवेंद्रची मॉर्निंग अगदीच भयानकरित्या गुड होणार होती. सकाळच्या 4:45च्या पहारी जिथे अजूनही थंडीच्या गर्द गुलाबी अंधारात सगळीकडे अगदी सामसूम होतं. पूर्ण नगरी अजूनही साखर झोपेत होती. तिथे राघवेंद्रच्या बंगल्याबाहेर काही संशयास्पद हालचाली होत होत्या. अवघ्या 5 मिनिटातच पूर्ण बंगला जणू एका गडद काळ्या वलयाने कव्हर केला गेलेला आणि ह्याची कल्पना त्या बंगल्याच्या बाहेर तैनात असलेल्या गार्ड्सलाही नव्हती. पण जसं जसं ते वलय त्या बंगल्याकडे सरकू लागलं तशी बंगल्याबाहेरची सिक्युरिटी अलर्ट व्हायला जाणार की त्या आधीच त्या प्रत्येकाच्या तोंडावर हात ठेवून त्यांना झटक्यातच बेशुद्ध केलं गेलं. खूपच भयानक दृश्य होतं ते. पूर्ण बंगल्याभोवतीचे जवळपास 15 ते 20 गार्ड धारातीर्थी बेशुद्ध होऊन बिलगले होते. हे इतक्या झटक्यात झालं की साधा आवाजही आला नाही. अजूनही ती शांतता तितकीच बरकरार होती. तसं ते वलय आता डायरेक्ट बंगल्यात घुसलं. मेन डोअर ओपन करायलाही त्यांना कुठल्या पासवर्डची गरज भासली नव्हती. सगळं काही अगदी शार्प आणि स्मूथली चाललं होतं. जणू त्या बंगल्यातल्या हवेलाही कोणाच्या येण्याची आहटही लागली नसावी. पुढच्या सेकंदाला ते वलय राघवेंद्रच्या रूम मध्ये त्याच्या समोर जाऊन पोहोचलं आणि नेमकं त्याचा 5चा अलार्म वाजताच राघवेंद्रने उठून तो बंद करायला जसं त्याचं लक्ष समोर गेलं तो ताडकन उठून मागे बेडलाच टेकला. त्याचे डोळे तर सताड बाहेर आलेले, कारण त्याच्या समोर जवळजवळ 20 नकाबधारी लोक हाताची घडी घालून अगदी निवांत उभे होते. त्याचे ते लाल भडक डोळे सोडले तर त्यांच्या शरीराचा एकूण एक भाग काळ्या कपड्याने झाकला गेलेला. कोण आहात तुम्ही? राघवेंद्रची तर दाटखिळीच बसली. आपण अजूनही स्वप्नातच आहोत की काय ह्याच भ्रमात होता तो, कारण बाहेर अजूनही उजाडलं नव्हतं. आधीच बाहेरचा तो गर्द अंधार, त्यात आतही अंधारलेल्या रूम मध्ये ते काळ्या कपड्यात आले नकाबधारी लोक. कोणाची फक्त वाचाच काय तर पॅन्टही
ओली झाली असती. विच हँड? त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्यातल्या एकाने अगदी गंभीर आवाजात दुसऱ्याकडे एक नजर पाहिलं. राईट. त्या दुसऱ्याने सांगायला उशीर की तो माणूस पटापट पुढे येऊन त्याने राघवेंद्रचा डायरेक्ट राईट हँड पकडला. आधीच नक्की चाललंय काय या विचारात गोंधळलेला राघवेंद्र काही रिॲक्ट करणार त्याआधीच कड कड असा आवाज झाला आणि त्या पूर्ण बंगल्यात राघवेंद्रचा वेदनादायी आवाज घुमला. त्याची ती भयानक किंकाळी इतकी काय वेदनादायी होती की त्या किंकाळीची गुंज अग्नेयाच्या हृदयाला पूर्ण सुखवून गेली. पण राघवेंद्रच्या बंगल्यात मात्र खळबळ माजली. जो तो खाडकन जागा झालेला. राघवेंद्र अक्षरशः जोरजोरात हात पकडून बेडवर लोळत सुटला. कमांडो, मिशन कम्प्लीटेड. त्या माणसाने राघवेंद्रकडे बघूनच अग्नेयाला सांगताच, वेल डन बॉईज, नाऊ लिव्ह फ्रॉम देअर फास्ट. अग्नेयाच्या नेक्स्ट ऑर्डरवर ती सगळी लोक राघवेंद्रच्या बाल्कनीतून खाली उड्या मारून परत त्या अंधारात गुडूप झाली आणि ते राघवेंद्रच्या रूमचा दरवाजा उघडून त्याचे फॅमिली मेंबर्स आत घुसले. कोणाला पत्ताही लागणार नाही इतकं मोठं वादळ त्यांच्या बंगल्यात येऊनही गेलं होतं. आणि हे कोणतं साधं सुद्धा वादळ नव्हतंच मुळी, तर ती अग्नेयाची आर्मी होती. वाईल्ड आर्मी, जी त्याच्यासाठी जीव घ्यायला आणि द्यायलाही अगदी तत्पर होती. ज्यांना पकडणं कोणालाच सहज शक्य नव्हतं. सो मिस्टर राघवेंद्र मल्होत्रा, ही पनिशमेंट फक्त माझ्या जानाचा हात पकडायची होती. अजूनही तुझे माझ्या कंपनीत यायचे इरादे तर मला माहीत नाही. पण आय स्वेअर मॅन, जर त्याचं रिझन माझी प्रिन्सेस असेल तर नेक्स्ट टाइम तुझा सामना माझ्याशी होईल, तोही थेट समोरासमोर. कारण जिथे प्रश्न माझ्या क्वीनचा येतो तिथे हा किंग कोणालाच बक्षत नसतो. अग्नेयाच्या चेहऱ्यावरचे ते थंड भाव बघून क्षणभर त्या स्टडीच्या भिंतीही नक्कीच कापल्या असतील. मग काय वाटतं तुम्हाला, अग्नेयाने जे राघवेंद्र बरोबर केलं ते योग्य होतं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, आजचा भाग आवडला असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि खूप साऱ्या लाईक देऊन खूप साऱ्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.